अमरावतीत वाढत्या उन्हाचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका. पाणीपुरवठा योजनेच्या लिकेज व्हॉल्व्ह मधून भागवली तहान. पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल. नांदेडमधील भोकर तालुक्यातील गारगोटवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. संपूर्ण गावात एकच बोरवेल. पाणी भरण्यासाठी बोरवेलवर गावकऱ्यांची झुंबड. पैठणमध्ये उन्हाच्या तीव्रतेत वाढ. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण. मुंबई शहर तसंच उपनगरात पुढील काही दिवस तापमानात चढउतार. आर्द्रता अधिक असल्यामुळे उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवेल. सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, त्यामुळे काही दिवस तरी उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता. पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा. पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार. 22 एप्रिलपर्यंत तापमानात किंचित घट होण्याची शक्यता. चंद्रपुरात 3 ग्रामस्थांचा बळी घेणारा T3 वाघ अखेर पिंजराबंद. वन विभागाच्या प्रयत्नाला यश. नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं. सोनगीर महिला सरपंचाला भोवलं. जिल्हाधिकाऱ्यांकडून महिलेविरोधात सरपंचावर अपात्रतेची कारवाई. नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि गाड्यांच्या वाढत्या मागणीमुळे वाहन नोंदणीत वाढ. परिणामी महसुलातही लक्षणीय वाढ. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 35 कोटींची भर. नांदेडमध्ये शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात. कोबीला 5 रुपये किलो दर. हवामानाचा फटका शेतीला. नांदेड जिल्ह्यात भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हैराण. शेतकऱ्यांनी वांग्यावर फिरवला रोटावेटर. शेतकरी आर्थिक संकटात. नांदेडमध्ये वृक्षांच्या सौंदर्यात एका शेतमजुराने भर घातली. स्वखर्चातून शेतकऱ्याने वृक्षाची रंगरंगोटी केली. संजय लगड असं या शेतमजुराचं नाव. झाडांना रंगरंगोटी केल्याने झाडांच्या सौंदर्यात भर पडली आहे. आता थेट नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण. मे सुरुवातीला मार्ग मोकळा होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. CSMT विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. मालेगावात गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक कोंडी. अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक तसंच मनपा आणि वाहतूक पोलिसातील असमन्वयामुळे नागरिकांचे हाल. विद्यार्थ्यांचे देखील हाल. केंद्र सरकारने नॅशनल हेराल्ड संबंधित मालमत्ता जप्त. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल. निर्णय सूडबुद्धीने घेतल्याचा काँग्रेसचा आरोप. केंद्र सरकारने सूडबुद्धीचे राजकारण बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. काँग्रेसचा आरोप. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवून त्रास दिल्याचा आरोप करत आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेसचं जळगावात BSNL ऑफिस समोर निदर्शने. काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. नवी मुंबईत ममता बॅनर्जी विरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचं आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आक्रमक. बीडचे बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर माणुसकीच्या नात्याने दातृत्व दाखवण्याची गरज आमदार प्रकाश सोळुंखे यांच्याकडून व्यक्त. त्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या 15 सतत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून बजावली नोटीस. जालन्यात कैकाडी मोहल्ला भागात दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा. 1,38,000 रुपयांची दारू आणि गूळ मिश्रित रसायन जप्त. आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अमरावती तिवसा येथे पोलीस वाहनामुळेच दुचाकीस्वाराचा मृत्यू. घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट. पोलीस व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलन करत मृताच्या कुटुंबियांची मागणी. गडचिरोलीत वेगवान दुचाकीचा झाडाला धडक लागून अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू. नियंत्रण सुटल्याने अपघात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.